नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी चॅनलमध्ये. गोडताईंचं, मैत्रिणींचं, तसेच मावशींचं, दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे. आज आपण पोह्याचे पापड पाहणार आहोत. खूप छान आणि टेस्टी असे होतात. तर बघा, एक वाटी इथं पोहे घेतलेले आहेत. ते छान असे आपल्याला इथं भाजून घ्यायचे आहेत. मीडियम गॅसवरती भाजायचे आहेत, जास्त करपवायचे वगैरे नाही. थोडेसे कुरकुरीत झाले की गॅस आता आपल्याला बंद करायचा आहे. लगेच हे भाजले जातात. आता मिक्सरमध्ये ह्याला छान असं 2 ते 3 वेळा फिरवून घ्यायचं. तुम्ही पाहू शकताय फिरवून घेतलेलं आहे. आता चाळणीमधून ह्याला चाळून घ्यायचं आहे, कारण की ह्यामध्ये जे मोठे मोठे पोह्याचे कण असतात ना, ते आपल्याला घ्यायचे नाहीत, ते बाजूला काढून टाकायचे आहेत. तर ज्या वाटीनं मी पोहे घेतलेले होते त्या वाटीमध्ये मी पुन्हा तुम्हाला टाकून दाखवत आहे पोहे. कारण की बघा, पीठ केल्यानंतर तेवढे पोहे त्या वाटीमध्ये आहेत ना, खूप वाटत होते, पण आता तुम्ही पाहू शकता पीठ अर्धी वाटी झालेलं आहे. तर आता लहान वाटी मी घेतलेली आहे. तर ती लहान वाटी भरून इथं पीठ झालेलं आहे, तुम्ही पाहू शकताय. तर अशा पद्धतीनं आपल्याला ह्या पिठाचं माप घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 1 चमचा जिरे, 2 चमचे तीळ घेतलेले आहेत, 1 चमचा मी इथं मीठ वापरलेला आहे, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, त्याचबरोबर लहान जो आपल्या मसाल्याच्या डब्यात चमचा असतो ना, तेवढा पाव चमचा हिंग घेतलेला आहे. त्याच चमच्यानं मी इथं पाहू शकता 1 चमचा इतकं तेल घेतलेलं आहे. जास्त तेलाचा वापर केला नाही, कारण की ना पापडांचा वास येतो, त्यासाठी जास्त तेल वापरायचे नाही. ज्या वाटीनं पीठ मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीनं मी इथं 2.5 वाटी आणि थोडंसं वरती पाणी घेतलेलं आहे. हेच माप ठेवा तुम्ही, जर तुम्ही ह्या पद्धतीनं जर पोहे करणार असला तर. जिरे मी पहिल्यांदा बाजूला काढून घेते, आता नाही टाकणार. जर आता जिरे टाकले तर आपले पापड आहेत ना खूप असे पिवळसर होतात, त्यासाठी. तर हे छान पाणी उकळल्यानंतर 2 ते 3 मिनिटांनी इथं मी जिरे टाकलेले आहेत आणि त्याच्याबरोबर गॅस बारीक केला आणि लगेचच मी इथं पोह्याचं पीठ टाकून घेतलेलं आहे. हे छान असं आहे ना आपल्याला मिक्स करायचं आहे. तर माझ्याकडून राहून गेलेलं आहे इथं पापड खार टाकायचं. तर तुम्ही इथं आधीच पाण्यामध्ये पाव चमचा पापड खार टाका. तर तुम्ही इथं पाहू शकता मी पाव चमचा पापड खार घेतलेला आहे आणि 2 चमचे इतकं पाणी घेऊन छान असं मिक्स केलं आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. घाई गडबडीत विसरून जाते, तर तुम्ही आहे ना पाणी उकळतानाच पापड खार टाका. तर छान असं हे एक 10 मिनिट आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्याला एक 5 मिनिटासाठी छान असं झाकून ठेवायचं, जेणेकरून आहे ना ते छान असं वाफवलं जाईल. तर गॅस बंद केला. अशा प्रकारे कॅरी बॅग घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आहे ना बघा, पीठ थोडं कोमट असतानाच टाकून घेतलेलं आहे आणि छान असं आपण ह्याला आहे ना वरवट्यानं चेचून घ्यायचं आहे आणि पुन्हा मळून घ्यायचं आहे. असं आपण एक 5 मिनिट छान असं करायचं, जेणेकरून आहे ना पापड चिरले जात नाहीत. पोह्याचे पापड शक्यतो चिरतात, पण अशा प्रोसेस जर केली तर पापड चिरत नाहीत. त्यासाठी मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. पीठ खूप मऊ आणि लुसलुशीत असं होतं आणि तुम्ही इथं पाहू शकता अशा पद्धतीने छान असं मळून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी हे छान असं सगळं एकजीव करते आणि त्यातले 2 भाग करणार आहे. एक भाग पुन्हा कढईमध्ये झाकून ठेवते आणि एका पार्टचे आहे ना आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकताय सर्व आपण एकच साईजनं गोळे करू शकतोय. तर मी जास्त मोठे पापड करणार नाही आहे, छोटेसे पण जास्त करणार नाही, मीडियम असेच करणार आहे. तर सर्व गोळे करून झालेले आहेत, ते पण अजून कोमटच आहेत. पटकन कॅरी बॅगमध्ये ठेवायचे आणि एक गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीनं प्रेस करायचं आणि छान असं हे लाटून घ्यायचं आहे आणि खूप छान असे हे पापड होतात. सेम जसे खिचे पापड असतात ना त्याचप्रमाणे हे पण होतात. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने, पण ह्याला थोडंसं हळूहळू लाटायचं. तर अशा पद्धतीने हे लाटून झालेले आहेत आणि अशा पद्धतीने मी कॅरी बॅगमध्ये घरामध्येच करत आहे हॉलमध्ये. तर छान असे सर्व मी इथं करून घेतलेले आहेत. एका वाटीमध्ये 55 पापड झालेले आहेत. छान असे 2 दिवस वाळवून घेतले, त्याच्यानंतर तेल छान कडक केलेलं आहे आणि इथं तुम्ही पाहू शकताय किती छान आपले हे
पापड फुललेले आहेत. तर जिरे मी नंतर टाकले बघा, त्यासाठीच की पापड आपले जास्त पिवळसर होत नाहीत आणि खूप छान असे ह्याला कलर पण येतोय. तर त्यासाठी अशा पद्धतीनंच तुम्ही करा आणि खूप छान टेस्टी हे पापड होतात. तर सर्व पापड आता तळून घेते आणि मग तुम्हाला त्याचा आवाजही दाखवते. तर इथं तुम्ही दोन्ही पापडातला फरक पाहू शकता. आणि जर कुणी नवीन ताई, मावशी, दादा, माझे मित्र असतील अजून त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. व्हिडिओला लाईकही करा.